वाव, दिस इज अ फिश फ्राय. जेवणामध्ये भात आहे, चपाती आहे अँड नाईस प्रॉन्स. गोइंग टू ट्राय दिस. या हॉटेलची सोलकढी कशी आहे. यम्मी. आम्ही हे दीक्षा आर्ट म्हणून आर्ट अँड क्राफ्ट सेंटर आहे, जिथे शिंपल्या आणि जे मोती किंवा शंख असतात त्याच्यापासूनचे सगळे सामान ते स्वतः इथे तयार करतात. थोडीशी घाबरली पण आहेत आणि जरा मज्जाही वाटते, कारण का एक गाडी नाही दिसत आहे रस्त्याला. होपिंग की आम्हाला काहीतरी छोटंसं फॉक्स वगैरे किंवा काहीतरी ॲनिमल दिसेल जंगल. आज आम्ही आलो आहोत. तळाशील नावाचं एक छोटंसं गाव आहे, पण खूप सुंदर आहे ते. आणि त्याच्या असं निमुळतं होत जातं समुद्रात असं गाव आहे ते. त्याच्या एका बाजूला नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण समुद्रकिनारा आहे. आधी ते खूपच एकदम साधी सिंपल राहणी होती, पण आता बरेच रिसॉर्ट इथे चालू झाले आहेत. तर आज आम्ही इथे आलो आहोत फिरायला. जे काही साईट सीइंग करू त्याचे मी व्हिडिओज याच्याबरोबर पाठवते. आणि खूप सुंदर बघण्यासारखं गाव आहे. आय विल जस्ट शो यू द व्ह्यू. तळाशीला ट्रॅव्हल करताना आपल्याला पूर्ण एका बाजूला बीच असतं, हे पूर्ण समुद्र आपल्या बाजूने चालत असतो ड्रायव्हिंग करताना. आणि ही जर दुसरी बाजू आपण बघितली तर दुसऱ्या बाजूला ही जी घरं दिसत आहेत त्यांच्या पलीकडे पूर्ण नदी वाहते. आणि तो नदी आणि समुद्राचा जो संगम आहे तो स्पॉट फार सुंदर बघण्यासारखा आहे. इथेही आता अशी छोटी छोटी रिसॉर्ट्स तयार झाली आहेत. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहू ते जर आम्हाला आवडलं तर मी त्याचा रिव्ह्यू नक्कीच टाकेन. आता एंड पॉइंट आलेला आहे, इथे रस्ता संपतो. आम्ही पूर्ण हा एरियाचा रिव्ह्यू एक घेतला की कुठचे कुठचे रिसॉर्ट आहेत. आणि आता आम्ही 2-3 रिसॉर्ट सॉर्ट केले बघता बघता, जे आम्हाला आवडले, की तिथे छान थोडंफार खेळायला मुलांना जागा होती. आता आम्ही हे युटर्न घेऊन जी 2 रिसॉर्ट मिळाली आकृती आम्हाला आवडली होती ते आम्ही विचारायला जाणार की चार्जेस वगैरे. आणि तिथे सगळं आवडलं तर आम्ही आता आजच्या दिवस संध्याकाळपर्यंत तिथे स्टे करणार आहोत. आता हा समुद्र आपला या बाजूला आला आहे. इथे एक किड्स प्ले एरिया आहे. हे समोर शिंपला नावाचं एक रिसॉर्ट आहे, ते आम्हाला आवडलेलं. तर आता माझे हस्बंड गेले आहेत तिथे इन्क्वायरी करायला. आणि याच्या एक्झॅक्टली समोर एकदम जवळ बीच आहे. सो आम्ही इथे आता चेक करतो. सो फायनली वी हॅव डन विथ दिस रिसॉर्ट. शिंपला रिसॉर्ट जे आहे हे आम्ही फायनल केलेलं आहे. आता आम्ही ते हा इव्हिनिंगपर्यंतचा स्टे केलेला आहे इकडे, जस्ट मुलांना खेळून थोडंसं बीचवरती खेळून. आणि समोर तिथे हॅमॅक्स आहेत. एक माझ्या मते आम्ही एक राईड घेऊ जी नदीमधून ते फिरवतात ते. आणि इव्हिनिंगला आम्ही रिटर्नचं बुकिंग केलेलं आहे. आणि ते हॅमॅक्स आहे, छान प्लेस आहेत. आणि छोटूसंच रिसॉर्ट आहे, इथेही बसायला जागा केली आहे त्यांनी छान. हे समोरचा व्ह्यू आहे हॉटेलचा. आणि इट्स लाईक अ होम स्टे, म्हणजे इथे रिसॉर्ट म्हणतात पण अजून तेवढं असं
प्रॉपर प्रोफेशनली डेव्हलप नाही झालेल्या आहेत, बट रूम वगैरे त्यांनी छान केलेली आहे. मी तुम्हाला रूमचा पण व्ह्यू दाखवते आतून. हा बेसिकली रूम आहे जो आम्ही बुक केला आहे. छोटासा कॉम्पॅक्ट रूम आहे. अँड नाव दिस इज सरप्राईज फॉर यू. दिस इज अ व्ह्यू फ्रॉम माय रूम. फारच सुंदर आहे हे. इथे बसायला पण जागा आहे. नंतर इथे आम्हाला तो टेबल लावून देणार आहे. सो इव्हनिंग स्नॅक वगैरे घेताना इथे फार सुंदर व्ह्यू आम्हाला दिसणार आहे सनसेटचा. हाय बच्चा पार्टी. हॅलो मम्मी. हॅलो मम्मी. आवडलं का तुम्हाला? कुठे खेळणार तुम्ही? इथेच आणि इथे. ही इथे पार्किंग स्पेस आहे. तिथे आम्ही पार्क केलेली आहे गाडी. समोरच गाडी आहे, त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही. आणि ही त्यांनी फ्री स्पेस आहे एवढी पाठीमागच्या साईडला खेळायला मुलांना. आणि इथे त्यांनी समोर एक बेंच आहे आणि तिथून खाली उतरायला समुद्राच्या तिथे जागा आहे. तो तिथे खाली उतरून तुम्ही बीचवर जाऊन पण आंघोळ वगैरे करू शकता. आय विल रिअली रेकमेंड दिस शिंपला रिसॉर्ट. रिसॉर्ट नाही म्हणू शकत आपण, इट्स लाईक अ होम स्टे. फार सुंदर आहे. ज्या ताई आमच्याशी बोलल्या त्याही फार चांगल्या होत्या. त्यांनी जेवणाची वगैरे पण आमची लगेच अरेंजमेंट केली. पण इथे जसं तुम्ही मुंबईला चायनीज वगैरे असे ऑप्शन्स असतात तसं नाही आहे. बेसिकली ज्या फिश थाळी असतात किंवा व्हेज थाळी तसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी किंवा व्हेज थाळी या टाईप्सचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता ही आमची चहा आली आहे गरम गरम. सो आय एम जस्ट एन्जॉईंग माय टी. आणि मुलं खेळत आहेत. माझे मिस्टर खाली बसून चहा पित आहेत. सो इट्स अ रिलॅक्सिंग टाईम. ही मुलं आता इथे खेळायला लागलेली आहेत माझी. त्यांना माती बघून तर मातीतच दिवसभर खेळत आहेत ते. Gargi is sitting on hammock. कश्यप ट्राय करतोय. त्याची दीदी जशी डायरेक्ट रूममधून समोर जाते खेळायला तसा तो ट्राय करतोय बाहेरून आता रूममध्ये यायला. ओके कश्यप कम ऑन. टाक पाय. येईल तू तर याच्या. दिस इज अ नाईस वे. कश्यपने अशा प्रकारे शॉर्टकट मारून एंट्री केलेली आहे रूममध्ये. कशी दिस इज नाईस. तू डायरेक्ट जाऊन आलास. आणि मी पण. व्हेरी गुड. कश्यप तू परत इथून जा बघू घालून. कश्यप बी केअरफुल. दॅट्स गुड. तुम्हाला रूममधून जायची गरज नाही आता. डायरेक्ट शॉर्टकट. हॅलोज. झोपी आली आहे तुला आता. चल ये थोडा वेळ आराम करायचा आहे.
I'm sitting on the hammock, relaxing for some time. आणि हा मागे मस्त सी व्ह्यू दिसतोय मला. आता आमचं जेवण झालेलं आहे, रेडी जेवण आलेलं आहे आमचं. वाव, दिस इज अ फिश फ्राय. जेवणामध्ये भात आहे, चपाती आहे and a nice prawns. It's looking yummy. Gagli, you are hungry? Yes. Okay, let's start. आवडलं तुझं जेवण? नाव आय एम गोइंग टू ट्राय सोलकढी. सोलकढी हे खूप फेमस ॲपेटायझर आहे आणि कोकणामध्ये जर तुम्ही आलात, कोणताही कोकणामधला रिजन असू देत, तिथे जर तुम्ही आलात आणि सोलकढी जर प्यायला नाही तर काहीच उपयोग नाही. सो सोलकढी जर म्हणजे एका प्रदेशाचे जसे जसे फेमस एक फूड आयटम असतात, त्याच्यापैकी कोकणातला सोलकढी हा खूप फेमस आयटम आहे आणि इट्स लाईक ॲपेटायझर. म्हणजे ह्यातमध्ये कोकम नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालून आणि थोडंसं मिरची, कोथिंबीर, मीठ घालून बनवलेला पदार्थ आहे हा. आणि इट्स ॲक्ट लाईक ॲपेटायझर. हा तुम्ही जेवणाच्या आधीही घेऊ शकता आणि जेवल्यानंतरही घेऊ शकता. आणि कोकणात खूप फार सुंदर सुंदर हॉटेलमध्ये काही काही फार सुंदर टेस्ट असते. नाव आय एम गोइंग टू ट्राय दिस. या हॉटेलची सोलकढी कशी आहे. इट्स यमी. सो तुम्ही जर या हॉटेलमध्ये आलात चिंपल्यामध्ये तर सोलकढी नक्की प्या. हॅलो, आता आम्ही रिव्हर राईडला निघालेलो आहोत. जवळच रिव्हर आहे, सो आम्ही एक बोट बुक केलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक रिव्हर राईड आहे, ती थ्रू सी आपल्याला 4 बेट दाखवतात, वेगवेगळी छोटी छोटी स्पॉट्स आहेत ते दाखवतात. आणि एक सिम्पल रिव्हर राईड आहे. सो आम्ही सिम्पल रिव्हर राईड घेतलेली आहे आता. आणि आता आय विल शो यू द व्ह्यू. सो इथे आता आपण आलेलो आहोत आणि ही रिव्हर आहे. ही जी नदी आहे ही पुढे जाऊन या बाजूला समुद्र आहे. सो हा नदी आणि समुद्राचा संगम आपल्याला बघायला मिळतो. आता आम्ही छोटीशी बोट राईड घेतो आहोत. आता आम्ही हे लाईफ जॅकेट घालून बोटमध्ये बसतो आहोत. सो नाव यू स्टार्टेड दिस बोट राईड. आणि तुम्ही मागे बघू शकता पूर्ण तुम्हाला नदी दिसते आहे आणि हीच नदी आता पुढे जाऊन समुद्राला मिळते. सो जेव्हा आपण तो व्ह्यू येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन.
वॉज ऑल अबाउट अ बोट राईड. आता आम्ही इथून उतरणार आहोत आणि पुढे एक आर्ट अँड क्राफ्ट सेंटर आहे, ते विजिटला जाणार आहोत. आता आम्ही हे दीक्षा आर्ट म्हणून आर्ट अँड क्राफ्ट सेंटर आहे, जिथे शिंपल्या आणि जे मोती किंवा शंख असतात याच्यापासूनचे सगळे सामान ते स्वतः इथे तयार करतात. आता याच्यामध्ये बघा, ह्यांनी हे स्टार्ट केलं आहे बनवायला. हे आता त्यांचं अर्धवट आहे, ते कंप्लीट करत आहे. असेच त्याने खूप सुंदर सुंदर आर्ट पीस बनवलेले आहे. हे पूर्ण शिंपल्या वापरून केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे रिअल शिंपले मोती जे म्हणतात, की त्यात दे हॅव स्टार्टेड प्रिपेरिंग द मोती इनसाइड. सी मीन्स सो मेनी मोतीज. वाव, दॅट्स वंडरफुल. तुमचं नाव काय? माझं बाबाला अडकर. अच्छा, यांनी हे स्वतः सगळे आर्ट बनवलेले आहेत पीसेस. आणि आय रिअली रेकमेंड की जर तुम्ही तळाशीला आलात तर दिशा आर्ट सेंटरला नक्की भेट द्या. म्हणजे रात्र पण दाखवली आहे मी. पिंपळाच्या पानावर कशी रात्र असते ती पण दाखवलेली आहे. इथे यांनी हे पिंपळाच्या पानावरती केलेले हे सुंदर आर्ट पीसेस आहेत. सँड आर्ट आहे. सँड अशी थोडी. वाव. फुल आहे. फिश. So now it's sunset and we are taking kids for some time on a beach for masti. Now we are heading to our home. हे शिंपला रिसॉर्टनेच बनवलेलं आहे. इथून आपण डायरेक्टली समुद्रावरती जाऊ शकतो आणि हे समोर त्यांचं रिसॉर्ट आहे. तिथून त्यांनी हा रस्ता तयार केलेला आहे सो दॅट वी कॅन इझिली गो टू बीच.
वॉज अ व्हेरी प्लीजंट इव्हनिंग. आता आम्ही इथे थोडा चहा आणि स्नॅक वगैरे घेऊ आणि आम्ही आता परत निघणार आहोत. येस. सो नाव दिस इज अवर रिटर्निंग जर्नी. आता आम्ही निघालो आहोत आणि आय विल रिअली रेकमेंड दिस हॉटेल. जेव्हा कधी तुम्ही तळाशिलात याल तेव्हा शिंपला हॉटेलला नक्की विजिट करा. बाय बाय, सी यू. आता आम्ही रिटर्निंग जर्नीवरती आहोत आणि यू कॅन सी हे टोटली जंगल आहे आणि हा इथे पूर्ण ओपन माळरान आहे. सो पॉसिबली आम्हाला काहीतरी जंगलातले प्राणी दिसण्याचे चान्सेस आहेत. सो मी आर क्रॉसिंग अवर फिंगर की ऑन द वे आम्हाला नेचर ट्रेलमध्ये काहीतरी बघायला मिळेल. कुठे काढूयात आपण. मुलांना मज्जाही वाटते आणि थोडीशी भीतीही वाटते कारण का एवढ्या अंधारात गाडी आहे आणि काहीच एकही गाडी नाही दिसत आहे आसपास आणि खूपच एकदम काळोख आहे. दे आर जस्ट हॅव्हिंग अ मिक्स्ड फिलिंग्स. आणि इथे आमचे पप्पा एकदम कॉन्सन्ट्रेशनने गाडी चालवत आहेत. वी आर होपिंग की आम्हाला काहीतरी छोटंसं असं फॉक्स वगैरे किंवा काहीतरी ॲनिमल दिसेल जंगलमध्ये.